आता काय सांगायचं, ऐन उन्हाळ्यामध्ये सर्दी झाली. मग काय आता सर्दी झाली म्हणजे आहे ना, कणकणी तर येणारच. म्हणून दुपारचं सगळं काम उरकून झाल्यानंतर पहिल्यांदा डोस खाल्ला आणि जे झोपले ते उठायला सायंकाळचे 5:30च वाजले. मग पहिली खिडकी उघडली आणि बाहेरचं जे वातावरण बघितलं तर ते खूपच भारी वाटत होतं. म्हणजे कितीही कडक उन्हाळा असू द्या, दुपारी कितीही भयंकर ऊन असू द्या, पण सायंकाळचं जे वातावरण असतं ना दुपारचं, ते बघूनच खूप भारी वाटतं. आणि सूर्य नुकताच मावळत होता, त्यामुळे त्याच्या आजूबाजूचं सुद्धा वातावरण खूप भारी वाटत होतं. आणि हे जे बेलाचं झाड आहे ना, ते नवीनच फुटायला लागलेलं आहे. मग काय इथं म्हटलं आता चला आता लय उशीर न करता आपलं सायंकाळचं रुटीन सुरू करूया. आम्ही चहा-पाणी वगैरे घेतलं आणि इथं मामांसाठी मी ज्यूस तयार करत होते. हे शुगरसाठी खूप इफेक्टिव्ह ज्यूस आहे. म्हणजे काकडी, टोमॅटो आणि जे शुगरसाठी एकदम लाभदायक म्हणता येईल ना, तसा हा भोपळा त्याचा हा ज्यूस आहे. मग मामांना इथं मी ज्यूस वगैरे करून दिला आणि जी काही भांडी पडलेली होती, दुपारची सुद्धा थोडी भांडी होती. मग म्हटलं चला आता पहिलं किचन आवरून घेऊया. कारण ना जास्त बेसिनमध्ये भांडी दिसली ना, मग कुठलंही काम करायचा ना अजिबात मूड येत नाही. मग इथं मी पूर्णपणे किचन क्लीन केलं आणि म्हटलं चला आता आपण सुद्धा फ्रेश होऊया. आणि फ्रेश व्हायचं म्हटलं की ना, मी रियांशला सुद्धा माझ्यासोबत घेत असते. पण त्याला आहे ना फ्रेश व्हायचं म्हणजे खेळायचा त्याचा मूड असतो, कारण त्याच्या मागं पळावं लागतं. मग इथं त्याला आणि मी फ्रेश झाले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये होती मेथीची भाजी आणि भाकरी. खूप सिंपल स्वयंपाक होता. मग उद्याच्या दुसऱ्या दिवशी मला करायचं होतं हेअर वॉश, म्हणून मी इथं तेल लावत होते. मग रियाजसुद्धा मला आला आणि म्हटलं मी लावतो. म्हटलं लाव बाबा. मग इथं संध्याकाळी मी काही लॅपटॉपमधले फोटोज बघत होते, कारण उद्या माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. मग इथं आहे ना, रियाजलासुद्धा लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करायचं होतं, काम म्हणजे टायपिंग करायचं होतं. त्याला म्हटलं थांब बाबा, आता मला माझं काम करू दे. असा होता दिवस.